नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. चाकण एमआयडीसी परिसरातील 2 बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आवारात बिबट्याचा वावर आढळल्यानं औद्योगिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सॅनी हेवी इंडस्ट्रीज व मर्सडीज बेंच या 2 बड्या नामांकित कंपनीच्या परिसरात बिबट्या सलग 2 दिवस दिसून आल्यानं कामगार आणि कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. धक्कादायक म्हणजे कंपनीतील उत्पादन घेतल्या जाणाऱ्या आतील भागात बिबट्याचा मुक्त संचार आढळून आल्यानं चिंता व्यक्त होत आहे. वन विभागाने या संपूर्ण भागात बिबट्याचा शोध सुरू केला असून बिबट्याचा वावर दिसून आलेल्या परिसरात 2 पिंजरे लावण्यात आले आहेत. गुरुवारी 7 मे 2026 रोजी सॅनी हेवी इंडस्ट्रीज कंपनीच्या आवारात आणि शुक्रवारी 8 मे 2026 रोजी सकाळच्या सुमारास मर्सिडीज बेंच कंपनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्या फिरताना दिसून आला. गुरुवारी सुरुवातीला जेव्हा चाकण एमआयडीसीमध्ये कंपन्यांच्या आतमध्ये बिबट्या आढळून आल्याची बाब लक्षात आली, त्यानंतर कंपनी प्रशासनाने तातडीने वन विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची पाहणी करण्यात आली. मात्र गुरुवारी पहिल्या दिवशी बिबट्याचा कोणताही ठाव ठिकाणा लागला नाही. यानंतर गुरुवारी पुन्हा त्याच परिसरात आणि लगतच्या मर्सिडीज बेंचच्या आवारात बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली. काही कामगारांनी प्रत्यक्ष बिबट्याला पाहिल्याचा दावा केल्यामुळे परिसरात अधिकच भीतीचे वातावरण निर्माण झाले. कंपनी प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. दरम्यान भक्ष्याच्या शोधात बिबट्या जवळच्या डोंगराळ भागातून किंवा झाडीतून एमआयडीसी परिसरात शिरल्याची शक्यता वन विभागाने वर्तवली आहे. 4 वर्षांपूर्वी 21 मार्च 2022 रोजी मर्सिडीज बेंच या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये पहाटे 5:30च्या सुमारास बिबट्या शिरला होता. चाकण वन विभाग, बचाव पथक व माणिकडोह बिबट निवारा केंद्र येथील रेस्क्यू टीमने अत्यंत शिताफीने बिबट्याला 5 तासात जेरबंद केलं होतं. 4 वर्षांनी पुन्हा याच परिसरात बिबट्या आढळून आला आहे. दरम्यान सध्या वन विभागाचे कर्मचारी परिसरात तळ ठोकून असून शोध मोहीम राबवली जाते. बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक त्या हालचाली सुरू असल्याचे वन विभागाने सांगितले. शुक्रवारी दिनांक 8 मे रोजी वन विभागाने पुन्हा याच भागात पाहणी केली, मात्र बिबट्या प्रत्यक्ष आढळून आला नाही. सीसीटीव्हीमध्ये बिबट्या आढळून आला असून या भागात 2 पिंजरे लावले असल्याचं चाकण वन विभागाचे अधिकारी संतोष कंक यांनी सांगितलं. नमस्कार. चाकण परिसरात मर्सिडीज बेंच या कंपनीच्या आवारात किंवा त्यांच्या कॅम्पसमध्ये आज पहाटे बिबट्या दिसून आला. या संदर्भातली आम्हाला एक तक्रार उपलब्ध झाली आणि तशीच त्याच प्रकारची तक्रार काल आम्हाला सैनी कंपनीत पण बिबट्या दिसल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तात्काळ आमचे चाकण परिसरातली रेस्क्यू टीम आणि वन विभागाचे आमचे कर्मचारी तात्काळ सकाळी घटनास्थळी पोहोचले. सर्वांनी दोन्ही कंपन्यांचा परिसर पूर्णतः पिंजून काढला. सगळ्या परिसराची तपासणी केली, परंतु कुठेही बिबट्याचा त्या ठिकाणी वावर आढळून आला नाही. परंतु सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला. त्यामुळे मग आम्ही लगेच धोका होऊ नये, कुठल्या प्रकारची मनुष्यहानी होऊ नये म्हणून आम्ही तात्काळ त्या ठिकाणी एक उपाययोजना म्हणून आम्ही त्या ठिकाणी आता 2 पिंजरे त्या ठिकाणी लावलेले आहेत. मी त्यानिमित्तानं संपूर्ण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना किंवा त्या अधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या सिक्युरिटी गार्ड्सना मी एक आवाहन करू इच्छितो की आपण कुठल्या प्रकारच्या या ठिकाणी घाबरून जाऊ नका. बिबट्या आढळला किंवा आपल्याला दिसला तर तात्काळ वन विभागाला आपण संपर्क करा. आमची टीम तात्काळ त्या ठिकाणी पोहोचेल. रेस्क्यू टीम पण त्या ठिकाणी अलर्ट आहे. आमच्या रेस्क्यू टीमचं पण त्या ठिकाणी कंटिन्यू मॉनिटरिंग चालू आहे. आमच्या स्टाफचं कंटिन्यू मॉनिटरिंग चालू आहे. त्यामुळे तुम्ही कुठल्याही कर्मचारी वर्गाने किंवा अधिकारी वर्गाने घाबरून जाऊ नका. तात्काळ आम्हाला संपर्क करा. कोणीही रात्रीचं एकट्या दुकट्याने कंपनीत फिरताना सावधगिरी बाळगावं एवढीच मी सर्व कर्मचाऱ्यांना विनंती. कंपनीच्या परिसरामध्ये बिबट्या आढळला. तसंच आम्ही वन विभागाचे अधिकारी कंग साहेबांना तसा निरोप दिला. त्यांनी पटकन तात्काळाने कारवाई करून आमच्या इथे पिंजरा लावलेला आहे. तरी माझं सगळ्यांना म्हणणं आहे की कुठं अफवांवर विश्वास ठेवू नका. तर कधीही तुम्हाला काही आढळलं तर पटकन वन विभागाशी संपर्क करा. या परिसरात किंवा इतर कोणत्याही व्यक्तींना बिबट संबंधी काय माहिती भेटली त्यांनी वन विभागासंग संपर्क करावा ही नम्र विनंती. चाकण एमआयडीसी भागात 2 बड्या कंपन्यांच्या थेट उत्पादन घेतल्या जाणाऱ्या भागात बिबट्यांचा मुक्त संचार दिसून आला. बिबट्या लगतच्या आळंदी फाटा भागातील वन हद्दीतून किंवा कुरुळी निघोचे भागातील शेती लगतच्या भागात आला असण्याची शक्यता आहे. मात्र या कंपनीत बिबट्या नेमका कुठून आला याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. मात्र अजूनही स्पष्टता आलेली नाही. वन विभागाची हद्द ओलांडून मानवी वस्तीकडे धावणाऱ्या बिबट्याची दहशत उत्तर पुणे जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यात बिबटे बहुतांश वेळा मनुष्य वस्तीजवळ राहणे जास्त पसंत करतात.
मनुष्य वस्तीतील शेळ्या, मेंढ्या, कुत्री, पाळीव जनावरे हे त्यांचे आवडते भक्ष्य आहे. यामुळेच दरवर्षी बिबट्या मनुष्य वस्तीत घुसण्याच्या, हल्ले करण्याच्या, पाळीव प्राणी मारण्याच्या शेकडो घटना या भागात वारंवार घडतात. वनहत्तीला आणि जंगलाला खेटून शहरे, औद्योगिक वसाहती वसल्या आहेत. सर्रास मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली. त्यातून सैरभैर झालेले हे प्राणी खाद्य आणि आश्रयासाठी मनुष्यवस्तीत शिरू लागले आहेत. चाकणमधील 5 टप्प्यात विस्तारलेल्या कंपन्यांच्या परिसरात अनेकदा बिबटे दिसून येतात. मात्र चाकण औद्योगिक वसाहतीत बड्या बहुराष्ट्र कंपन्यांमध्ये बिबट्या शिरल्याची मागील 4 वर्षातील ही दुसरी घटना आहे. वाहन अपघातात मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या चालकास 5 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस. सय्यद यांनी सुनावली आहे. राहुल सोपान हजारे, राहणार कणेरसर, तालुका खेड, जिल्हा पुणे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. दिनांक 2 ऑगस्ट 2017 रोजी सायंकाळी 4:45 सुमारास गोसासी गावाच्या हद्दीत गावचे शिवेवर पाबळ रस्त्यावर पाबळ बाजूकडून खेड बाजूकडे जाणारी रीड्स हे 4चाकी वाहन नंबर MH14 FC 5357 या वाहनावरील चालक राहुल सोपान हजारे, राहणार कण्हेरसर याने त्याच्या ताब्यातील गाडी जाणीवपूर्वक भरधाव वेगात निष्काळजीपणे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत घेऊन जात असताना खेड बाजूकडून पाबळ बाजूकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बस क्रमांक MH14 CW 0297 या वाहनाला रॉंग साईडला जाऊन जोराची धडक दिली. त्याच्या पाठीमागून पाबळ बाजूकडे जाणारी हिरो आयस्मार्ट कंपनीची दुचाकी क्रमांक MH14 FH 3296 या वाहनात जोराची धडक दिली. त्यात दुचाकीस्वार संजय राजाराम पवळे, राहणार रेटवडी, तालुका खेड, जिल्हा पुणे यांचा मृत्यू झाला होता. याबाबत सत्यवान शिवराम काळे यांनी राहुल सोपान हजारे, राहणार कण्हेरसर, तालुका खेड, जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध खेड पोलिसांत फिर्याद दिली होती. हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश ए.एस. सय्यद यांच्या कोर्टात सुरू होता. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील संदीप वाघ यांनी 6 साक्षीदार तपासले. तिघे प्रत्यक्षदर्शी यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. आरोपी राहुल सोपान हजारे याला दोषी धरण्यात आले. न्यायाधीश ए.एस. सय्यद यांनी आरोपीस भारतीय दंड संविधान कलम 304(2) या अन्वये 5 वर्षे सक्त मजुरी आणि 5,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या थेऊरफाटा परिसरात मध्यरात्री चाकणमधून निघालेल्या एकाच लुटल्याची घटना घडली आहे. गावी जात असताना थकवा आल्याने काही वेळ आराम करण्यासाठी थांबलेल्या तरुणाला तिघा अज्ञातांनी घेरून बेदम मारहाण केली आणि त्याची दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम आणि बॅग जबरदस्तीने लुटून नेल्याची घटना शुक्रवारी दिनांक 7 मे रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी अनिल सिद्धेश्वर काळे, वय वर्ष 26 यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 3 अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी अनिल काळे हे मूळचे लातूर जिल्ह्यातील असून सध्या चाकण येथील जामदार वस्ती परिसरात वास्तव्यास आहेत. ते महिंद्रा कंपनीत हेल्पर म्हणून नोकरी करत असून आपल्या TVS रायडर दुचाकीवरून मूळगावी साताळा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर या ठिकाणी निघाले होते. त्यावेळी सदरची ही घटना घडली आहे. जुन्या जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला कार अंगावर घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातील कालुंब्रे येथे घडली होती. या प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी किरण बबन शिंदे, राहणार कालुंब्रे, तालुका खेड यांनी उत्तर महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून खंडू बापू पवार, पोपट बापू पवार आणि एका अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-नाशिक महामार्गावर खेड तालुक्यातील शिरोली गावामध्ये सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे सामान्य जनता आणि नोकरदार वैतागले आहेत. अवघ्या 2 किलोमीटर अंतरासाठी 45 मिनिटांचा वेळ लागत असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे. मानधनी अंगणवाडी सेविकांना जनगणनेची प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून केलेली नियुक्ती रद्द करावी या मागणीसाठी खेड तहसीलदार कार्यालयापुढे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात खेड तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. मानधनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जनगणना 2026-27 करिता प्रगणक व पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती आदेश खेड तहसीलदार यांनी दिले आहेत. त्याबाबत अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या योजनेव्यतिरिक्त कोणतेही काम देण्यात येऊ नये या अतिरिक्त कामाला सामूहिक विरोध केलाय. शुभा शमीम संघटनेचे निमंत्रक निलेश दातखिळे आदींनी यावेळी मार्गदर्शन केले. नितांत सुंदर गुलमोहर व बहावा आणि गुलमोहर हे मे महिन्यातील रणरणत्या उष्ण ग्रीष्मात बहरणारे अत्यंत सुंदर दिसणारे भारतीय वृक्ष खेड तालुक्याच्या पश्चिम भागात अनेक ठिकाणी आता बहरले आहेत. पिवळ्या फुलांच्या लोंबकळणाऱ्या फुलाऱ्यात बहावा तर गडद लाल केशरी फुलांनी गुलमोहर बहरले असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
पिवळा धम्मक बहावा भरभरून बहरला की पुढील महिनाभरात पाऊस सुरू होणार असल्याचे संकेत मिळतात. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अंतर्गत शुक्रवारी दिनांक 8 मे 2026 रोजी खेड तालुक्यातील राजगुरुनगर मंडळ भागातील गावांचे शिबिर सातकर स्थळ जिल्हा परिषद शाळा येथील सभागृहाच्या ठिकाणी खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रांत अधिकारी अनिल दौंडे व तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते. शासन आपल्या दारी हा संकल्प ठेवून वेगवेगळे विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. शिबिराच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ राजगुरुनगर मंडळाच्या पंचक्रोशीतील नागरिकांना देण्यात आला. काळूस तालुका खेड गावात जमिनीचा बेकायदेशीर ताबा काही विकास काढणी घेण्याचा प्रयत्न केल्याचे स्थानिकांनी त्यात जोरदार विरोध केला. बाबासाहेब बबन गरुड यांच्या शेतीचा ताबा घेण्यासाठी मोठा लवाजमा आणण्यात आला होता. पुनर्वसन बाधित शेतकऱ्यांची जमीन बळकवण्याचा प्रयत्न हाणून पाडत शेतकऱ्यांनी त्यांना अक्षरशः पिटाळून लावले. स्थानिक शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेबाबत नेमकं काय सांगितले जाणून घेऊया. 1942 मध्ये हा बिभीषण व्यंकट गायकवाड या व्यक्तीने, हा व्यक्ती काही धरणग्रस्त नाहीये, ती व्यक्ती एक भूमाफिया बिल्डर आहे आणि त्या व्यक्तीने इथं बेकायदेशीर ताबा घ्यायचा प्रयत्न केला. पहिल्यांदा आम्ही त्यांना प्रेमाने सांगितलं, पण प्रेमाने सांगितल्यावर त्यांनी आमच्यावर खोट्या कंप्लेंट करून आम्हाला पोलीस स्टेशनला 3 वेळा बोलवलं. एकदाच फक्त विषय झाला असताना 3 वेळा आम्हाला पोलीस स्टेशन लिहून शेवटी आमच्यावर चॅप्टर दाखल केली आणि पोलीस स्टेशनला आमच्याकडून लिहून घेतलं की आम्ही परत वाद घालणार नाही. आणि आमच्याकडून लिहून घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी गुंड पाठवून, स्वतः ते आले नाहीत, गुंड पाठवले आणि गुंडांनी येऊन या ठिकाणी आम्हाला दमदाटी, आम्ही घरी कुणी नसताना माझा छोटा धाकटा भाऊ होता, त्याचे कपडे फाडली, त्याला दमदाटी केली आणि शिंगारे नावाच्या व्यक्तीने केलं. आणि आज तो शिंगारे आमच्या शेतकरी संघटनेच्या लोकांना म्हणतो कोर्टाला मी मानत नाही, हायकोर्ट मला माहिती नाही, कोर्टाच्या कागदांना कोण किंमत देतो, अशी आरेरावीची भाषा केली. त्यानंतर दुसरा एक वेताळे म्हणून माणूस आहे, तो म्हटला मी स्वतः गायकवाड आहे, मीच मालक आहे या जमिनीचा, तुम्ही या पुढं. तर लोकांनी आधार कार्ड मागितलं आणि मग त्यानंतर त्यांनी मग गपासायला सुरुवात केली. असा विनाकारण आम्हाला येऊन त्रास देतात. ही आमची मायभूमी आहे, याच्यात आम्हाला याच्यावरच आमचा उदरनिर्वाह आहे. त्यामुळे आम्ही काही झालं तरी ह्या भूमाफियांना सर्व शेतकरी बांधव आणि आमच्या महिला भगिनी या ठिकाणी मौजे काळूस आणि 1742 या गटामध्ये आपण उभा आहोत. गेल्या अनेक वर्षापासून मौजे काळूस गावचा विषय पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजत आहे आणि या संदर्भामध्ये गेले 1979 साली काळूस गावामध्ये जवळजवळ 600 ते 650 एकर जमीन संपादित केली पुनर्वसनासाठी आणि त्यानंतर शासन पाणी देणार होतं जमिनीला, पण अद्याप चासकामान आणि भामाशेटचे दोन्ही कॅनल होऊन सुद्धा अजून एक थेंब सुद्धा पाणी या ठिकाणी आलेलं नाही. आणि पाणी तर नाही झालं, परंतु 2000 साली कॅनल खोदून ठेवला आणि त्या कॅनलमध्ये सुद्धा अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालं. आजही कॅनल तसेच खोदलेले आहेत. असं असताना अनेक वेळा रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून सर्व शेतकरी बाधित शेतकरी बरोबर घेऊन अनेक वेळा आंदोलनं केली, रस्ता रोको केला. आज 2-3 वेळा आदरणीय पुनर्वसन मंत्री अनिल पाटील साहेब यांच्याबरोबर मिटिंग झाली. आदरणीय माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबरोबर 2023 साली मिटिंग झाली. आदरणीय बावनकुळे साहेब आता जे महसूल मंत्री आहेत त्यांच्याबरोबर 2025 साली त्यांच्याबरोबर मिटिंग झाली आणि हा विषय संपूर्ण मंत्री महोदयांच्या अखत्यारीत त्यांना सांगण्यात आला आणि त्यांनी सकारात्मक चर्चा करून संबंधित जे काही काळूस गावचा विषय आहे हा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मागितला. त्यांचा जो अहवाल आहे सगळा अहवाल मागितला. आता अहवाल मागितल्यानंतर हा विषय प्रलंबित आहे आणि अहवाल सुद्धा आता कलेक्टर ऑफिसवरून विभागीय आयुक्ताचा अहवाल सहीनिशी मंत्रालयामध्ये गेलेला आहे. आणि असं असताना आम्ही अनेक वेळा सांगितलं की या 1742 हा गट जो आपला बाबाजी गरुड यांच्या कुटुंबाचा आहे, हे कुटुंब अतिशय गरीब कुटुंब आहे. हे कुटुंबाचं पूर्ण उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. याच्यामध्ये कुठलाही 1 रुपयाचं तुलना दुसरं बाहेरचं उत्पन्न नाही आणि हे अशी परिस्थिती असताना या गोरगरीब कुटुंबाला हे जे काय बिभीषण गायकवाड म्हणून जो शेतकरी आहे त्याने बेकायदेशीर जमीन ही घेतलेली आहे आणि बेकायदेशीर जमीन घेत असताना सुद्धा आज कुठल्याही प्रकारचा त्याचा संबंध या जमिनीत नाही. आणि त्यांना आम्ही सांगितलं की हा गट जो आहे हा गट आम्ही आता पूर्ण हरकत आम्ही काळूस गावची घेतलेली आहे की जोपर्यंत आमचा शासन निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारचा ताबा घेऊ नका आणि ही ताबा घेऊ नका असं पोलीस स्टेशनला सुद्धा मी मागणी केली, तिथं अर्ज सुद्धा दिला. परंतु तरी सुद्धा अतिशय मगरुरीमध्ये त्यांनी गुंड आणून काल त्या ठिकाणी आमच्या गरुडच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्यांनी त्यांचे कपडे फाडली, शिवीगाळी दिली
आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना दमगाठी देऊन मारायची धमकी दिली. तर अशा पद्धतीने जर अतिक्रमण हे करत असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो. आणि हा संपूर्ण काळूसगावचा विषय जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत कोणत्याही जे काही ज्या भूमाफियांनी जमीन लाटलेल्या आहेत त्या भूमाफियाने या ठिकाणी काळूसगावामध्ये पाऊल टाकू नये. नसेल तर तुम्हाला मात्र त्याची किंमत मोजावी लागेल एवढं मी ठाम या ठिकाणी सांगतो. आणि आता ही जे काय अतिक्रमण त्यांनी काल केलंय इथं त्यांनी ते कंटेनर येऊन रस्त्यामध्ये जाळावं लागला. आता हा रस्ता काय लोकांचा जाण्याचा रस्ता आहे, हा रस्ता त्यांनी बंद केला. आणि झाडामध्ये झाडं जी काय तोडलीत ती झाडाची कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना सुद्धा झाडं तोडली. म्हणजे हे सगळ्या गोष्टी अनैतिक कामं ते करतात. आणि दहशतीवर पैशाच्या जोरावर पोलीस स्टेशनला सुद्धा धमकी देऊन आम्हाला त्या पोलीस स्टेशनला सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी बोलून मानसिक त्रास देण्याचं काम करतात. म्हणून हे अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आणि ताबा मात्र या ठिकाणी कुठल्या प्रकारे देण्यात येणार नाही ही ठाम भूमिका आमच्या सर्व शेतकरी बांधवांची आहे. म्हणून काळूस गावामध्ये कुणीही ताबा घेण्यासाठी येऊ नये असं मी या ठिकाणी ठाम मध्ये सांगतो. आणि या ठिकाणचे आमचे सर्व अधिकारी पदाधिकारी आणि आपले सर्व काळूस गावचे शेतकरी बांधव अतिशय मोठ्या संख्येने या ठिकाणी आमच्या माता भगिनी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सर्वांचं मी मनापासून आभार. खेड तालुक्यातील भामा-आसखेड धरणाच्या पाण्याचे बिगर सिंचन आरक्षण प्रस्तावित केल्यामुळे भामा-आसखेड धरणामुळे जमीन ओलिताखाली येण्याचे स्वप्न आता जवळपास दोढीला मिळाले. लाभ क्षेत्रातील आणि बुडीत क्षेत्रातील हजारो एकर जमीन हक्काच्या सिंचनापासून कायमची वंचित राहणार असल्याचं जळजळीत वास्तव समोर येत आहे. सिंचनाचे पाणी शहरांना पुरवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्यात आली. शासनाच्या या भूमिकेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवून शांत करण्याचा नियोजनबद्ध कार्यक्रम मागील काही वर्षात राबवल्याची भावना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची झाली आहे. धरणे बांधायचे आणि त्या माध्यमातून शेती क्षेत्राचा विकास घडवून आणायचा असे वरवरचे धोरण सरकार दाखवित असून प्रत्यक्षात हे धरणांच्या बाबतचे धोरण सरकारने केवळ कागदावरच अवलंबले असल्याचे वास्तव खेड तालुक्यात पाहाव्यास मिळत आहे. एकतर विस्थापिताचे पुनर्वसन करायचे नाही, जमिनी घेऊन वर्षानुवर्षे मागण्या प्रलंबित ठेवायच्या, त्यांच्या मुलाबाळांना रस्त्यावर आणायचे, देशोधडीला लावायचे आणि मग म्हणायचे आमचा प्रकल्पाला विरोध होत आहे. प्रकल्पानंतर प्रथम पुनर्वसन अशी सकारात्मक भूमिका राज्यकर्त्यांना का घेता येत नाही असा प्रकल्पग्रस्तांचा रास्त प्रश्न आहे. खेड, हवेली आणि दौंड या 3 तालुक्यांच्या कृषी सिंचनाच्या साठी म्हणून खेड तालुक्यात भामा नदीवर करंजविहिरे येथे भामा-आसखेड धरणाची निर्मिती करण्यात आली होती. भामा-आसखेड धरण बांधण्याचा मूळ मुद्दा कोरडवाहू शेती जलसिंचनाखाली आणणे व पिण्याच्या पाण्यासाठी होता. धरणामुळे हजारो शेतकरी बाधित झाले. वाकी, अनावळे, पराडे ही गावे पूर्ण बाधित झाली. रौंधळवाडी, शिवे, पाईट, वाघू, कासारी ही गावे अंशतः बाधित झाली आहेत. भामा-आसखेड धरणामुळे खेड, हवेली आणि दौंड या 3ही तालुक्यातील 58 गावातील तब्बल 23,110 हेक्टर इतकी जमीन ओलिताखाली आणण्याचे धोरण प्रस्तावित होते. धरणाच्या मूळ जलयोजनेनुसार शेतीसाठी 174.27 दशलक्ष घनमीटर एवढा तर पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी 3.964 दशलक्ष घनमीटर इतका वार्षिक पाण्याचा वापर प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु हे धरण कृषी सिंचनासाठी तयार करण्यात आल्याचा विसर शासनाला पडलाय. शेतीचे हक्काचे पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 बड्या महापालिकांना बळजबरीने देण्यात आले. शेतकरी हिताचा कांगावा करणारे राज्यकर्ते हजारो एकर जमीन सिंचनापासून वंचित ठेवण्याचे पातक करीत असल्याचा आरोप होत आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेशकर. आपल्या खेड तालुक्यातील म्हणजे जी काय आपल्या खेड तालुक्याला हे लाभलेलं आहे, भाग्य लाभलेलं आहे ते असं भामा-आसखेड धरणावर आपण आहे. परंतु ते क्षणिकच होतं, कारण ज्या उद्देशाने हे धरण केलं होतं ते सिंचनासाठी होतं. आज आपण पाहत असू की इथं काचेसारखं पाणी या धरणाचं, पण हे जे आपल्या शेतकऱ्यांना किंवा जे लाभ क्षेत्रातील शेतकरी त्यांना हे देण्याचं आश्वासन शासनाने केलं होतं. परंतु ना या धरणाचे कालवे झाले ना नदी पात्रातून या धरणाला पाणी भेटणार आहे. कारण की आपण पाहतच असाल या ठिकाणी पिंपरी चिंचवडचं पण आता अंतिम टप्प्यात काम आहे जॅकवेलचं. पुणे महापालिकेचं तर काम झालेलंच आहे. त्यामध्ये आळंदीला पाणी त्यांनी जसं काय भीक दिल्यासारखं आता देतात ते आपल्या आळंदी नगरपालिकेला. वास्तविक पाहता आळंदीला पण चाकणचं आता इथं जे पाणी पुरवठा योजना आहे आमची चाकण नगर परिषदची सुधारित, त्या शेजारीच आळंदीचं झालं असतं तर आळंदीचा प्रश्न मिटला असता. चरवलीचं जे जाधववाडीवरनं झालंय त्या गावांचंही भामा-आसखेडचं काचेसारखं पाणी, नवरा कोंबड्याचं इंडस्ट्रीचं पाणी त्या जाधववाडी धरणात येतं आणि ते गटरचं पाणी आता त्या लोकांना भेटणार आहे. हा बघा अथांग असा जसं काय महासागर आहे आणि हे पाणी पुणे, पिंपरी चिंचवड ज्यांचं या धरणात काही योगदान नाही, त्या हवेली तालुक्याचं कुठं काय जमीन गेलेलं नाही 1 फूट पण, ते लोक पाणी उचलणार आहे. म्हणजे हा अन्याय आपल्या तालुक्यावर होतो हे आम्ही सातत्याने मांडलेलं आहे. आज जेव्हा एवढ्या
उन्हाळ्याच्या ह्याच्यामध्ये महिन्यामध्ये आपण इथं आलो तर इथं एकदम मन शांत होतं. शेतकऱ्यांना मी पाणी बघितलं की असं वाटतं की बाबा ही खरंच आपली जननी आहे, परंतु ही जननी आता आपले हातून गेलेली आहे. हे धरण विकलं गेलं आहे आणि ही वस्तुस्थिती मान्य होत नसली तरी ती वस्तुस्थिती आपल्याला आता मान्य करावी लागणार आहे. आज आम्ही आलो होतो इथं चाकण नगरपालिकेच्या सुधारित योजनेचं जॅकवेलचं काम पाहायला. ते गेले एक दीड वर्ष झाले प्रलंबित आहे, कारण की पाणी हटत नाही. आणि एक चांगली गोष्ट झाली की धरणाच्या कडेला घेण्याऐवजी थोडं धरणाच्या आतमध्ये आपण तो जॅकवेल करतोय. इथं दुसरी एक योजना आहे 19 गावची योजना जी MIDCची, म्हणजे त्या योजनेचं तर इतकं भारी काम आहे की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे लोकांना पाणी पाजण्यासाठी झालेलं आहे. परंतु ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खेड तालुक्यामध्ये पहिलं उद्योगांना पाणी पाजतंय आणि गावं माळुंगे असेल किंवा ही सगळीच गावं यांना पाणीच भेटत नाही. आता बघितलं आपण माळुंग्यासारख्या ठिकाणी 6 दिवस पाणी नव्हतं. का तर ह्यांना पाणी देता येत नाही. हे मोठमोठ्या लोकांना उद्योगांना पहिलं पाणी देतात आणि त्यासाठी ही लोक काम करतात. ही योजना मी मागच म्हटलं होतं की MIDCची जी आंध्र धरणावरनं योजना आहे त्यामध्ये MIDCनी 3 रुपयांनी 1000 लिटर पाणी देण्याचं कबूल केलेलं आहे बाधित गावांना. ते पाणी भेटतंय का हे आता पाहण्याची गरज आहे. आज आपल्याकडे सगळं असू द्या परंतु पाणी नसेल तर त्याला काही अर्थ नाही. पाणी असेल तरच आपण स्मार्ट सिटी होऊ किंवा स्मार्ट शेतकरी होणार आहे. त्यामुळे माझी विनंती की ही 19 गावची जी योजना आहे ही सुधारित झाली, परंतु हिचं जॅकवेल बघा मरी गेलेला जॅकवेल आहे अख्खा. म्हणजे हा जॅकवेल देखील त्यांनी पुढं घेतला पाहिजे. आमची मागणी आहे की हा जॅकवेल मोठ्या क्षमतेचा करावा आणि ह्या 19 गावाच्या योजनेमध्ये खेड तालुक्यातील आळंदी आणि भागातील पूर्व पट्ट्यातील सगळी गावं म्हणजे तिथं काळूस पण घ्या, कारण की काळूस सारख्या गावाला पण पाणी नाही भेटणार. इकडं वाकी असेल, संतोषनगर, रोकल, ही बिरदवडी किंवा ही जी 5व्या टप्प्यापासून खालची गावं पार सिद्धेगावांपर्यंत पाण्याची सोय केली पाहिजे. शेलपिंपळगाव असेल, कारण पाणी ह्या धरणाचं पूर्णपणे विकलं गेलेलं आहे. ते पाणी पिण्यासाठी आरक्षित म्हणून गोंडस नावाखाली गेलं आहे. शेतकऱ्यांना पाणी भेटणार नाही. चाकणच्या खाली किंवा आता ह्या शालवासखेडच्या खाली जे पाणी नदीत येणार ते फक्त आणि फक्त सांडपाणी येणार आहे. त्यामुळं ह्या 19 गावच्या योजनेमध्ये ही सगळी गावं आपण घ्यावी अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि त्या मागणीच्या अनुषंगाने पाण्याचा प्रश्न तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तरी आपण सोडवला पाहिजे अशी माझी शासनाकडे विनंती आहे आणि तशी मागणी पण केलेली आहे. इकडं पुणे महापालिका असेल, तिकडं पिंपरी चिंचवड असेल, त्यांनी काय नेलं, कुणी काय केलं यामध्ये न जाता हे जे काचेसारखं पाणी आहे हे किमान आपल्या खेड तालुक्यातल्या गावांना पिण्यासाठी तरी आरक्षित करा, एवढीच आमची विनंती आहे. बाकी जे काय आहे ते चालूच आहे. हा आरोप करेल तो आरोप करेल त्याच्यामध्ये न जाता हे पाणी कसं वाचवायचं यासाठी आणि ते पिण्यासाठी, शेतीसाठी तर आता होणार नाही. जरी कोणी सत्तेत असलं किंवा किती मोठ्या वल्गना केल्या तरी त्यांनी भामासखेडचा पाणीचा जर विषय काढला शेतीसाठी तर मुख्यमंत्री त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतील. ही हिंमत कोणामध्ये नाही आहे आणि त्यावर आपण न बोललेलं बरं. परंतु पिण्यासाठी आता हे पाणी आरक्षण करावं. हे धरण विकलेलं आहे, ही वस्तुस्थिती आपण नाकारणार नाही आणि ती मान्य करावी लागेल. परंतु खेड तालुक्यातील जी काही गावं आहेत, नागरीकरण झालेली गावं आहे, औद्योगिकरण झालेली गावं आहे, त्यांना प्रथम प्राधान्याने पाणी द्यावं. MGPने त्यांचा धंदा बंद करावा जरा आणि पहिलं खेड तालुक्यातील जनतेला पाणी पाजावं, पुण्याचं काम करावं, हीच आमची मागणी आहे. धन्यवाद. प्रियदर्शिनी स्कूल वाकी खुर्द यांची 10वीच्या निकालात उज्ज्वल यशाची परंपरा कायम. प्रियदर्शिनी स्कूल वाकी खुर्द यांनी SSC बोर्ड परीक्षा 25/2026 मध्ये 100% निकालाची उल्लेखनीय कामगिरी करून शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा आपला ठसा उमटवलाय. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी उत्तम गुणांसह यश संपादन केले. बच्चे कल्पेश भरत या विद्यार्थ्याने 95.80% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला, तर कड रोणक किरण 94.80% आणि नांदवटे यश श्रीकांत 94.80% या दोन विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक मिळवला असून राऊत ज्ञानेश्वरी धीरज हिने 94.40% गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावलाय. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले असल्याचे शाळा व्यवस्थापक महेंद्रसिंग सर यांनी सांगितले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
भारत जनगणना सुरू झाली आहे, त्यासाठी खेड तालुक्यात कर्मचारी संख्या कमी पडत आहे. जनगणनेसह तालुक्यात दुसरेही सर्वेक्षण सुरू आहे, त्यामुळे प्रगणक हे काम करण्यासाठी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नियुक्त केले. मात्र हे काम करणार नाही असा इशारा त्यांनी आंदोलन करीत दिलाय. जनगणनेसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण उद्या होणार आहे. त्यामध्ये किती संख्या कमी पडते त्यानंतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा निर्णय घेतला जाणार आहे. कर्मचारी कमी पडले तरच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात सहभागी केले जाणार असल्याचे खेड तहसील कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.